अहंकारी अर्जुन भाग 37. आमच्या घरात फक्त घरच्या लोकांनाच त्यांच्या रूममध्ये कॉफी नेऊन देण्याची सवय आहे. गेस्टनी सकाळी कॉफीच्या वेळी स्वतः येऊन कॉफी प्यायची असते असे आदिती सांगतच होती. तेवढ्यात रामाने स्वतः कॉफी बनवून आणून दिली. आदितीने ती कॉफी हातात दिली आणि म्हणाले, घ्या, ही तुमची कॉफी. तुमच्या रूममध्ये बसून ती प्या आणि ऑफिससाठी तयार होऊन येताना हा कप विसरू नका. तसेच ऑफिसला देखील अगदी वेळेवर यायचं आहे. अदिती, माझ्यासाठी बेंगळूर हे शहर पूर्णपणे नवीन आहे. तुमचं ऑफिस कुठे आहे हे मला माहीत नाही, म्हणूनच मी सुद्धा तुमच्या सोबत येते. मला पण तुमच्या सोबतच घेऊन चला, तारा म्हणाले. तिचे हे बोलणे ऐकून अदितीला खूप राग आला, पण तिने आपले दात वटकावून तो राग शांतपणे गिळला. ही माझ्या आयुष्यातील सुख शांती हिरवून घेण्यासाठीच इथे आली आहे. असा विचार करत असतानाच कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या मनाची शांती उद्ध्वस्त करणाराच असं विचार तिने मनात केला. तिने डोळे बंद करून स्वतःचा राग कंट्रोल केला. मग डोळे उघडून ती म्हणाली, हे बघा मिस तारा, मी आणि माझे पती दोघे एकत्र ऑफिसला चाललो आहोत. आमचं लग्न झालं आहे, त्यामुळे आम्हा दोघांना बोलण्यासाठी हजार गोष्टी असतात. ऑफिसमध्ये आम्हाला आमचं वैयक्तिक काही बोलता येत नाही. वाटेत जाताना आमच्या अनेक पर्सनल गोष्टींवर बोलायचं असतं. मी आमच्या ऑफिसचे लोकेशन तुमच्या नंबरवर पाठवून देते. तुम्ही कॅब बुक करून या. तुम्ही माझे पती म्हणजेच अर्जुन यांच्याकडे फक्त आमच्या ऑफिसमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी तुम्हाला ऑफिस आणि घरासाठी पिकअप ड्रॉपची सोय करून द्यावी अशी काही अट नाही. तुम्ही कॅबने या किंवा हवं असल्यास पब्लिक ट्रान्सपोर्टचा देखील वापर करू शकता, असे टणकावून सांगत ते तिथून निघून गेले. ताराचा राग अदितीवर फार अनावर झाला होता. ती काहीही न बोलता थेट आपल्या रूममध्ये आली आणि म्हणाली, आमच्यासोबत न्यूयॉर्कमध्ये असताना किती गरीब आणि साधी राहणारी मुलगी ही आज किती उद्धटपणे आणि घमंडीने बोलते आहे. बोल अदिती, बोल. तुला जेवढं बोलायचं आहे तेवढं बोलून घे. माझी पण वेळ येईल. खूप लवकर तुला ह्या तुझ्या बोलण्याची योग्य ती किंमत मोजावीच लागेल. जर मी असं केलं नाही तर माझं नाव तारा जोसेफ नाही, असे म्हणत ती रागाने दात वटकावू लागली आणि आपला राग बाहेर काढण्यासाठी तिने तो कॉफीचं कप फेकून मारण्याचा विचार केला. पण जर अदिती परत आली आणि तिने मलाच हे सगळं साफ करायला लावलं तर, असं विचार करून तिने दिलेली ती कॉफी शांतपणे पिऊन घेतली आणि आंघोळीसाठी निघून गेली. अदिती, अदिती, असा अर्जुनचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. स्वयंपाक करत असलेल्या अदितीने लगेच आपले हात धुवून घेतले आणि म्हणाली, आई, तुम्ही कांद्याची भाजी बनवून घ्या. सगळी तयारी झालीच आहे. मी वर जाऊन हे काय म्हणत आहे ते पाहून येते, असे सांगून ती अर्जुनच्या खोलीत आली. अर्जुन मोबाईल पाहत तसाच बेडवर बसून होता. आंघोळ केल्यामुळे त्याच्या केसातून पाण्याचे थेंब खाली टपकत होते. काय हे अर्जुन, असे का बसून आहात? केसातून पाणी टपकतंय ना, ते नीट पुसून घ्यायचं ना, असे म्हणत तिने स्वतःच एक टॉवेल हातात घेतला आणि ती अर्जुनचे केस पुसू लागली. अदितीच्या कमरेला घट्ट विळखा घालत अर्जुन म्हणाला, माझ्या बायकोने स्वतः येऊन माझे केस पुसावेत म्हणूनच मी असा गप्प बसलो होतो माय डिअर वाईफी, असे म्हणत त्याने तिच्या कमरेवर एक किस केले. ते पाहून अदिती खूप लाजली. तिने अर्जुनच्या चेहऱ्याला स्वतःजवळ अगदी घट्ट वळून घेतले. अहो प्लीज, असे म्हणणाऱ्या अदितीच्या कमरेवर त्याने आपल्या मिशांनी गुदगुल्या करू लागला. तेव्हा ती कळकळून हसू लागली. अहो पुरे करा आता हा त्रास, प्लीज हो, दरवाजा बंद नाहीये, असे ती म्हणाली. तिने त्याचे केस पुसून संपवले असल्यामुळे ती तिथून जाण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिचे हात पकडून अर्जुनने तिला थांबवले आणि स्वतःकडे खेचले. त्याच्या उघड्या छातीवर हात ठेवून अदिती अर्जुनच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागली. त्याचा त्या रोखून पाहण्याने लाजून तिने आपल्या पापण्या खाली झुकवल्या. तेवढ्यात अर्जुनने अदितीच्या ओठांना आपल्या विळख्यात घेतले आणि तो मनसोक्त तिला प्रेमाने जवळ करू लागला. अर्जुनच्या तोंडून येणारा मिंट फ्लेवरचा सुवास तिला आणखीनच घायाळ करत होता. ते दोघंही आजूबाजूच्या जगाचा विसर पडून प्रेमाच्या सागरात पोहत होते.
खोलीचा दरवाजा उघडा आहे ह्याचे बाणही न ठेवता ते दोघे एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवून गेले होते. दुसरीकडे आंघोळीसाठी गेलेले तारा बाहेर आले. ती स्वतःशीच म्हणाली की मी ह्या आदितीला कशासाठी विचारू, थेट अर्जुनलाच विचारते आणि त्यांच्यासोबत ऑफिसला जाते. असा विचार करून ती अर्जुनच्या खोलीपाशी आली. तिथे अर्जुन आणि अदिती जगाचा विसर पडून एकमेकांना प्रेमाने जवळ करत उभे असल्याचे तिने पाहिले. ती तिथून गप्प राहून निघून जाण्याऐवजी तिने लगेच आपल्या फोनमध्ये त्याचा व्हिडिओ बनवून घेतला. अदिती, तुझी अब्रू गेली काय किंवा तुझ्या नवऱ्याची अब्रू गेली काय? शेवटी तुझी सुख शांती तर नक्कीच हिरावली जाणार ना. सध्यापुरतंच एवढं खूप झालं. असा विचार करत तिने आपला फोन फिरवला आणि ती आपल्या खोलीत परत येऊन तयार होऊ लागली. अर्जुन, पुरे करा आता तुमचा हा खोडकरपणा. खोलीचा दरवाजा सुद्धा बंद नाहीये. कोणी आलं तर आपल्याला किती संकोच वाटेल ना. आता तुमचे केस पुसून झाले आहेत ना. घ्या हे कपडे घ्या, हे घालून लवकर तयार होऊन खाली या. आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ती तारा जर आपल्यासोबत ऑफिसला येण्याबद्दल बोलली तर तिला साफ नकार द्या. आपण दोघं इतर कुठेतरी मीटिंगसाठी चाललो आहोत असं सांगा. तिने विचारले लगेच होकार देऊ नका असे तिने सांगताच अर्जुनने तिच्या कमरेभोवती हात टाकत तिला जवळ ओढले आणि विचारले, ती तारा आल्यापासून मी सारखं नोटीस करतोय. तू तिला पाहिल्यावर एवढी का चिडतेस आणि जळतेस सांग बरं. अर्जुनने थेट प्रश्न विचारला. अदितीच्या मनाने तिला साथ दिली की हीच अगदी योग्य वेळ आहे. आता सर्व काही खरं खरं सांगून टाक. अर्जुन, ते असे अदिती बोलणार इतक्यात कालून शकुंतला ह्याने तिला हाक मारली. हो सासूबाई आले असे म्हणत ती लगबगीने खाली पळाली. त्यामुळे तारा आणि ज्यांचा तो महत्त्वाचा विषय सांगायचा तसंच अर्धवट राहिला. अर्जुनने कपडे घालून स्वतःला तयार केले आणि अदितीने त्याच्यासाठी काढून ठेवलेला आपल्या ऑफिस बॅग आणि इतर सर्व सामान घेऊन तो जेव्हा खाली आला तेव्हा अदिती डायनिंग टेबलवर नाश्ता मांडत होती. अर्जुन आपल्या पाठोपाठ अखिलेश देखील नाश्त्यासाठी तिथे आले. सर्वजण नाश्त्याला बसले तेव्हा अदितीने सर्वांना मसाला भात वाढला आणि रमाला देखील खायला बसण्यास सांगून ती स्वतः देखील नाश्ता घेऊन बसली. तितक्यात तारा देखील तयार होऊन तिथे आली. तिला अशा अवतारात पाहून अर्जुनला खूप संकोच वाटला आणि तो म्हणाला, मिस तारा, माझी कंपनी ही एक काम करणारी जागा आहे. कोणतीही मॉडेलिंग कंपनी नाही जिथे तुम्ही असे कपडे घालून याल. आम्हा सर्वांना शांतपणे नाश्ता करू द्यायचं असेल तर कृपया आज जा, कपडे बदला आणि अंग झाकेल असे व्यवस्थित कपडे घालून बाहेर या. शकुंतला ह्यांनी देखील त्याला दुजोरा दिला आणि म्हणाल्या, हो बाळा तारा, तू जर अशी वावरणार असशील तर घरातील पुरुषांना अवघडल्यासारखं वाटेल. स्त्रियांना देवी मानून पूजणाऱ्या ह्या देशात तू असे कपडे घालणं योग्य नाही बाळा. शकुंतला पुढे म्हणाल्या, जर तुला असेच कपडे घालायची हौस असेल असे म्हणत त्यांनी अर्जुनकडे पाहिले आणि म्हणाल्या, तर हिचं राहण्याची व्यवस्था दुसरे कुठेतरी कर अर्जुन. आमच्यामुळे विनाकारण ह्या मुलीचं स्वातंत्र्याला बाधा यावी हे आम्हाला देखील आवडणार नाही. आपल्यामुळे कुणाला विनाकारण त्रास किंवा मनस्ताप व्हायला नको. नो आंटी, मला देखील इथली संस्कृती शिकण्याची मनापासून इच्छा आहे. तुम्ही मला शिकवा, मी नक्की शिकेन. मला तुमच्या बोलण्याचा अजिबात राग आलेला नाही. जस्ट 2 मिनिट्स, मी माझा ड्रेस बदलून लगेच येते असे सांगून ती तिथून निघून गेली. तिथून जाताना ताराचा चेहरा रागाने अगदी टोमॅटोसारखं लाल झाला होता. ती आपल्या खोलीत आली आणि बेडवर जोरात धापकन बसली. छी, फक्त अपमान आणि अपमानच होतोय माझा. आल्यापासून सारखं माझा अपमान केला जातोय. ह्या घराचा जो स्वतःला मोठा माणूस समजतो तो म्हणतो की घराच्या गोष्टींशी तुला काही देणं घेणं नाही. त्याला साजेशी त्याची आई ओवळे आणि नियम पाळत बसते. आणि ती अदिती तर स्वतःच तालावर नाचते आहे. तिचा नवरा तर तिला सतत इतका काय लाड करतोय देव जाणे.
स्वतःला काय खूप मोठी त्रिपुर सुंदरी समजते की काय ती. असा शिव्या घालत तिने एका मॉडर्न ड्रेसमध्ये आपले पूर्ण अंग झाकेल असे कपडे घातले. जर अदिती त्रिपुरा सुंदरी नाहीये तर मग तू तिच्याशी आपल्या भावाचे लग्न लावून देण्याचे स्वप्न का पाहत होतीस? असा प्रश्न ताराच्या स्वतःच्या मनानेच तिला विचारला. त्यावर ती मनात म्हणाली, तेव्हा ती खूप सुंदर आणि चांगली दिसत होती, पण ती पैशाचा मागे लागलेली एवढी हावरट निघेल असं मला वाटलं नव्हतं. म्हणूनच माझ्या भावाने जर तिच्याशी लग्न केलं असतं तर ते दोघे आयुष्यभर आनंदात राहिले असते. ते दोघे पती पत्नी म्हणून राहण्याऐवजी एकमेकांचे खूप चांगले मित्र बनून राहिले असते. असं विचार तिच्या बुद्धीने तिला दिला. आता जर तू असेच बसून राहिलीस तर ऑफिसला जायला उशीर होईल, असं इशारा जेव्हा तिच्या बुद्धीने तिला दिला तेव्हा ती घाईघाईने खाली गेली. तोपर्यंत अखिलेश नाश्ता उरकून सोन्याच्या शोरूममध्ये निघून गेले होते. अर्जुन टी व्ही पाहत बसला होता. आदिती ऑफिसला जाण्यासाठी तयार व्हायला खोलीत गेली होती. शकुंतला देखील त्यांच्या खोलीत गेल्या होत्या. तिथे कोणीही नाही हे पाहून ताराने विचार केला की हीच अगदी योग्य वेळ आहे. ती अर्जुनशी बोलण्यासाठी त्याच्याजवळ आली. अर्जुन, सॉरी सर, तिने त्याला हाक मारली. टी व्ही पाहत असलेल्या अर्जुनने ताराकडे न पाहताच तिला सुनावले, मी तुम्हाला फक्त अंगभर कपडे घालून यायला सांगितले होते ना, की असे कपडे घालून येऊन माझ्याकडून ते ओके करून घ्या असं मी म्हणालो नव्हतो ना? तो म्हणाला. त्याचे हे परकड आणि गंभीर बोलणे ऐकून ताराचा चेहरा पार हवा काढलेलं फुग्यासारखं झाला. तरीही ते मनात लपवून ती म्हणाली, ते मी जे सांगायला आले होते ते असं की मी तुमच्यासोबत ऑफिसला येऊ शकते का? उद्यापासून हवं तर मी कॅबने येईन. अर्जुनच्या डोळ्यासमोर लगेच त्याच्या बायकोचा रागावलेला चेहरा उभा राहिला. तो मनात थोडं घाबरला आणि काही वेळापूर्वी अदितीने जे काही सांगितले होते ते आठवून तो म्हणाला, सॉरी मिस तारा, मी आणि अदिती दोघं दुसऱ्या एका मीटिंगसाठी चाललो आहोत. सो तुम्ही कॅब बुक करून ऑफिसला जा. जर तुम्हाला पत्ता माहीत नसेल तर तुमचा फोन माझ्याकडे द्या, मीच आपल्या ऑफिसचे लोकेशन टाकून कॅब बुक करून देतो. असेही म्हणत त्याने तिचा फोन हातात घेतला. सर, सोबतच तुमचा नंबर देखील त्यात सेव्ह करा ना, तारा म्हणाले. मिस तारा, तुम्हाला कोणतीही अडचण असेल किंवा कोणत्याही मदतीची गरज पडली तर माझ्या पत्नीला कॉल करा, मी तिचाच नंबर ह्यात सेव्ह करतो. असे सांगत अर्जुनने अदितीचा नंबर सेव्ह करून दिला. आता लवकर नाश्ता करून निघून जा मिस तारा, ऑफिसला जायला उशीर झाला तर माझी पत्नी तिथे अकाउंट्स विभागाची हेड आहे ना, ती थेट त्या दिवसाचा अर्धा पगार कट करते. असे सांगत अर्जुन जसा बाहेर आला तशी अदिती देखील छान तयार होऊन खाली आली. अदितीचा तो नवीन आणि सुंदर अवतार पाहून अर्जुन मात्र डोळे आणि तोंड उघडे ठेवून तिच्याकडे एकटाक पाहतच राहिला. दुसरीकडे तारा देखील आश्चर्यचकित होऊन आ वासून तिच्याकडे पाहतच राहिली. अदितीने राणी पिंक कलरची नाजूक बॉर्डर असलेली सुंदर सिल्कची साडी नेसली होती. पदराचे सिंगल पिन काढून तिने आपले केस सैलसर वेणीत गुंफले होते आणि त्यात मोगऱ्याचा गजरा मिळाला होता. तिला अशा अवतारात पाहून अर्जुनच्या मनाला खूप आनंद झाला, तर तारा मात्र मनातल्या मनात अदितीचे हे सौंदर्य पाहून जळू लागले. ह्या अदितीकडे एवढं सौंदर्य आहे, म्हणूनच तर हिने माझ्या भावाला सोडून ह्या टॉप श्रीमंत माणसाला आपल्या जाळ्यात ओढलं असणार. अर्जुनपेक्षा रंगाने आणि पैशाने माझा भाऊ कमी आहे, म्हणूनच हिने असं केलंय. करू दे, तिला जे काही करायचं ते सगळं करू दे. खूप लवकर तुम्हा दोघांचा तो प्रायव्हेट व्हिडिओ मी लीक करून तुमच्या नात्यात फूट पाडेन आणि तुम्हा दोघांना कायमचं दूर करेन. जर मी असं केलं नाही तर माझं नाव तारा जोसेफ नाही, असा कुटील विचार तिने मनात केला. तितक्यात तिची कॅब आल्यामुळे ती रागाने लाल झालेला चेहरा घेऊन तिथून निघून गेली. कारण वेळोवेळ ऑफिसला गेले नाही तर तिने मनात ठरलेले कोणतेच काम होणार नव्हते. अगं अदिती, तू ह्या साडीत किती सुंदर दिसते आहेस माहीत आहे का? माझीच नजर लागेल तुला, असे म्हणत अर्जुन अदितीजवळ आला.
त्याने अदितीच्या डोळ्यातील काजळ बोटाने थोडे काढले आणि तिच्या कानाच्या मागे लावले. ते पाहून अदिती खूप लाजली. तसं काही विशेष नाही हो, आज शुक्रवार आहे ना, म्हणून साडी नेसली आहे एवढंच. चला आपण ऑफिसला जाऊया, टाईम झाला आहे, अदिती म्हणाली. त्यावर तिच्या कानाजवळ झुकत अर्जुन म्हणाला, तुला असं पाहत राहिलो ना तर मला ऑफिसला जाण्याची इच्छाच होत नाही अदिती. आपण दोघं हनीमूनचा प्लॅन का करत नाही असे विचारताच अदितीचा चेहरा लाजेने आणखीनच लाल झाला. ओ हो अदिती, हे बघ, मी तर विसरलोच होतो. आपलं लग्न झाल्यापासून आपण दोघं हनीमूनसाठी कुठेच गेलोच नाही ना. तसेच तुझा भाऊ विकास आणि माझी बहीण सायली हे दोघे सुद्धा कुठे गेले नाहीत. लग्न झाल्यानंतर दोघे जण आपापल्या ऑफिसच्या कामात व्यस्त झाले. आपण आता त्याबद्दल प्लॅन का करू नये? कसंही करून मूर्ती अंकल आहेतच इथे, ते एक आठवडा सर्व काही मॅनेज करतील, तो म्हणाला. अर्जुनच्या छातीवर हात ठेवून त्याला थोडे मागे ढकलत अदिती म्हणाली, तुम्ही जर असेच बोलत राहणार असाल तर मी जाऊन सगळ्यात आधी ही साडी बदलून कुर्ता घालून येते बघा. आधी त्या ताराच्या कंपनीकडून आपल्या शेअरची रक्कम परत घेण्याची काम बघा. त्यानंतर जे काही असेल ते हनीमून वगैरे बघू. पण सायलीसाठी मात्र तिकीट बुक करून घ्या. ते दोघे काही दिवस कुठेतरी फिरून येतील. तर मग त्यांच्यासाठी कुठलं हनीमून पॅकेज बुक करून देऊ? अर्जुनने विचारले. हां, एक काम करूया. मी विकासदादाला त्याच्या कामाचे शेड्यूल विचारून घेते. जर त्याचे शेड्यूल बिझी नसेल तर भारताबाहेर बुक करूया. जर तो व्यस्त असेल भारतातच बुक करूया. ह्या दोन्ही गोष्टी नको असतील तर सर्वात बेस्ट गोवा बुक केलं की झालं, ते म्हणाले. ठीक आहे, तसंच कर. तुझ्या भावाशी बोलून मला सांग, असे अर्जुनने म्हटल्यावर अदितीने होकार दिला. दोघेजण घरातील लोकांना सांगून ऑफिसच्या दिशेने निघाले. रविकांत भारतातून आल्यानंतर त्याने सगळ्यात आधी चिरागला त्याने आधीच पाहिलेल्या कॉलेजमध्ये मास्टर करण्यासाठी ॲडमिशन घेऊन दिले होते. चिरागला कॉलेजमध्ये जाऊन आता जवळपास 1 महिना पूर्ण होत आला होता. इटलीच्या त्या कॉलेजमध्ये मास्टर्स करणाऱ्या प्रत्येकाची एक एक जोडी असायची. ते दोघे कॉलेजमध्ये एकत्र यायचे, शेजारी शेजारी बसून लेक्चर ऐकायचे आणि क्लासेस संपवल्यानंतर जोडीनेच परत जायचे. हे सर्व पाहून चिरागला आपला इथे कोणीच मित्र नाही म्हणून कधी कधी खूप वाईट वाटायचे. पण आपण खूप चांगला अभ्यास करून मास्टर्स पूर्ण करायचे आणि वडिलांचे नाव मोठे करायचे, त्यांची कंपनी स्वतः सांभाळायची आणि त्यांच्यापेक्षाही जास्त नाव कमवायचे, असा विचार करून तो स्वतःचे मन समजावत असे. त्या दिवशी क्लासेस संपवून तो बाहेर आला. तो आपली बाईक काढत असतानाच त्याच्या कानाला अतिशय तृप्त करणारा एक गोड आवाज ऐकू आला. चिराग आपली बाईक तिथेच थांबून तो आवाज शांतपणे ऐकत उभा राहिला. पप्पा, मी इथे खूप चांगला अभ्यास करेन, तुम्ही अजिबात काळजी करू नका. इटलीतील ह्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकणे हे माझे स्वप्न होते. आता ते स्वप्न पूर्ण झाले आहे. 2 वर्षात माझे मास्टर्स पूर्ण करून मी लवकरात लवकर भारतात परत येईन आणि तुमची कंपनी टेक ओव्हर करेन पप्पा, डोंट वरी, असे म्हणत आपल्या वडिलांना समजवणाऱ्या त्या सुंदर मुलीचे बोलणे ऐकत चिराग तिथेच खिळून राहिला. त्या मुलीचे वडील तिथून निघून गेल्यानंतर ती तिथेच कॉलेजच्या पार्कमधील एका कट्ट्यावर जाऊन बसली. चिराग तिच्या शेजारी येऊन बसलेला पाहून ती मुलगी तिथून उठून जाऊ लागली. अरे, कन्नडा बोलणारे भारतीय ना रे, मी सुद्धा कर्नाटकातील आहे, कुठे चालले आहात तुम्ही, असे चिरागने विचारल्यावर त्या मुलीला झालेला आनंद गगनात मावेनासा झाला. अशा अनोळखी देशात कन्नड माणसाला कसे शोधावे आणि कशी ओळख करून घ्यावी म्हणून जी मुलगी जंग पाचाडत होती, तिला एका कन्नड माणसाने स्वतःहून जवळ येऊन बोलणे खूप सुखावून गेले. डोळे विस्फारत ती मुलगी म्हणाली, सर, तुम्ही कन्नड आहात? हो माय गॉड, माझा तर विश्वासच बसत नाहीये, असे म्हणत ती थोडे अंतर राखून त्याच्या शेजारी बसली. चिरागला तिचे ते सुंदर हसू खूप आवडले. हो ग, मी सुद्धा कर्नाटकचा आहे, माझं नाव चिराग, असे म्हणत त्याने आपला हात पुढे केला. सर, माझं नाव नेहा आहे,
असे सांगत तिने देखील आपला हात त्याच्या हातात देऊन हँडशेक केले. नेहा, खूप छान नाव आहे. तसं तुमचं कोणतं गाव आहे? चिरागने विचारले. सर, माझं गाव सकलेशपूर आहे, ती म्हणाली. नेहा, हे सर वगैरे काही म्हणू नकोस. मला फक्त चिराग किंवा चिरू म्हण असे सांगत. तू कोणत्या क्लासला जॉईन झाले आहेस? असे त्याने विचारले. मला ह्याच कॉलेजमध्ये डिग्री करण्याची खूप इच्छा होती चिराग. त्यासाठी आवश्यक ती तयारी करून मी एक्झाम देखील दिली होती. सुदैवाने मी त्यात पास झाले. BBA करून MBA करणे हे माझे स्वप्न आहे. आता BBAच्या पहिल्या वर्षाला ॲडमिशन घेतले आहे, ती म्हणाली. अशा प्रकारे गप्पा मारता मारता त्या दोघांनी आपले नंबर देखील एकमेकांसोबत शेअर केले. ठीक आहे नेहा, बाय, मला वेळ झाली आहे, असे म्हणत तो तिथून निघून गेला. नेहाने देखील त्याला बाय म्हटले आणि ती कॉलेजच्या आत निघून गेली. आपली क्लासरूम कोणती आहे, लायब्ररी कुठे आहे, कॅन्टीन कुठे आहे आणि तिथे काय काय मिळते हे सर्व समजून घेण्यासाठी ती आत फेरफटका मारू लागली. दुसरीकडे कॅब बुक करून मनातल्या मनात जळत ऑफिसमध्ये आलेली तारा आपल्या मोबाईलमध्ये पाहत चालली होती. तिचे लक्ष नसल्यामुळे समोरून येणाऱ्या एका व्यक्तीला ती नकळत जोरात धडकले. तारा खाली पडू नये म्हणून तिला घट्ट पकडून सावरले. हॅलो मिस, थोडं समोर पाहून चालायचं ना, तो अगदी शांतपणे म्हणाला. हॅलो मिस्टर, तुम्हाला पण डोळे होतेच ना? तुम्हीच बाजूला व्हायला हवे होते. अशा सुंदर मुलींचा अंगाला हात लावून आपली खाज मिटवणाऱ्या कॅटेगरीमध्ये येतात तुमच्यासारखे सगळे लोक, ती रागात म्हणाली. मनूचा राग खूप वाढला. तिने ताराच्या कमरेला धरलेला आपला हात एकदम सोडून दिला. ती दपकन खाली पडली आणि आई ग म्हणून जोरात वरडली. तिचा वरडण्याचा आवाज ऐकून काम करणारे सगळे लोक जागेवर उठून उभे राहिले. काही जण तर ताराला पाहून गालातल्या गालात हसू लागले. ताराने रागाच्या भरात मनूला शिव्या देण्यास सुरुवात केली. यू इडियट, तुझ्यामध्ये थोडी तरी कॉमन सेन्स नावाची गोष्ट आहे का नाही? असं कोणी हात सोडतं का? ती म्हणाली. ताराच्या समोर गुडघ्यावर बसून मनूने चुटकी वाजवली आणि म्हणाला. हॅलो मिस तारा, तुम्हीच आता म्हणालात ना की सुंदर मुलींच्या अंगाला हात लावून काज मिटवण्याची इच्छा आहे माझी, म्हणूनच मी तुम्हाला असं खाली पाडलं. तुम्ही स्वतःला काय एखादी ब्युटी क्वीन समजता की काय? छिची चिथू, असे म्हणत त्याने पिऊन सोमूला हाक मारली आणि त्याच्याकडून सॅनिटायझर मागून घेतले. त्याने आपले हात चोळून स्वच्छ केले आणि म्हणाला. तुम्हाला हात लावल्यामुळे मी हे असं केलं आहे आणि मगाशी आणखी काहीतरी म्हणालात ना तुम्ही? डोळे दिसत नाहीत का असं विचारत होता ना? मला डोळ्यांनी व्यवस्थित दिसत होतं, म्हणूनच मी तुम्हाला खाली पडू न देता सावरलं होतं. डोळे हे रस्त्यावर ठेवायचे असतात, मोबाईलमध्ये नाही. गॉट इट, असे म्हणून तो तिथून निघून गेला. बाकीचे सर्व लोक ताराला पाहून गालातल्या गालात हसू लागले. रागाने जळत तारा म्हणाली. यू विल पे फॉर दिस मिस्टर, असे म्हणत ती उठली आणि तिथून चालू लागले. दुसरीकडे कारमधून येत असलेले अर्जुन आणि अदिती दोघे जण विकासला कॉल करून बोलत होते. अदितीने अगदी सहज गप्पा मारता मारता विकासचे शेड्यूल विचारून घेतले. त्यानंतर तिने सायलीला देखील कॉल करून सोन्याचं शोरूममध्ये जास्त काम आहे का हे विचारून समजून घेतले. विकास आणि सायली दोघंही सध्या फारसे व्यस्त नसल्यामुळे त्यांनी 2 दिवसांनंतरचे गोव्याचे हनीमून पॅकेज बुक केले. ते भारताबाहेर देखील बुक करू शकले असते, पण विकासकडे तेवढा जास्त वेळ नसल्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी गोव्याचे पॅकेज बुक केले. सोबतच त्यांनी तिथे फिरण्यासाठी एका गाईडची देखील व्यवस्था केली. अखेर अदिती मॅडम, तुम्ही दादा आणि वहिनीला हनीमूनला पाठवण्याची पूर्ण तयारी केलीत, पण आपला तो योग कधी येणार कोण जाणे, अर्जुन म्हणाला. अर्जुन, इट्स टू मच. अख्खी रात्र रामायण ऐकून सकाळी उठून रामाचं आणि सीतेचं नातं काय असं विचारण्यासारखं झालं आहे, असे म्हणत अदितीने अर्जुनच्या खांद्यावर एक लहान अशी ताप मारली. त्यावर ठीक आहे, मला समजलं, मी फक्त मस्करी करत होतो, असे सांगत अर्जुनने अदितीला शांत केले. तोपर्यंत
ऑफिस आले होते. ते दोघे जण जेव्हा ऑफिसच्या आत आले तेव्हा त्यांना ताराचा खूप जोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आला. ते ऐकून पती पत्नी दोघांनी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहिले. तर मग तारा नक्की कोणत्या विषयावरून एवढा मोठा राडा करत आहे. म्हणून अर्जुन आणि अदिती दोघे जण ताराचा आवाज ज्या दिशेने येत होता तिथे येऊन उभे राहिले. पण आपण तिथे आलो आहोत याचे भान नसलेली तारा मात्र सतत तिथल्या कर्मचाऱ्यांवर जोरात ओरडत होती. काय, तुम्ही सगळे इथे येऊन मेकअप करून तुमच्या बॉसच्या येण्यापूर्वी छान नटून तटून राहून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी अशा बसून आहात का? असे म्हणत तिने चुटकी वाजवली आणि म्हणाली, या कंपनीमध्ये मी सुद्धा शेअर्स गुंतवले आहेत, त्यामुळे मी जसं सांगेन तसंच तुम्हाला ऐकावं लागेल, असे तिने घमंडीने सुनावले. मिस तारा, अशा आलेल्या त्या खरड्या आणि गंभीर आवाजाच्या दिशेने जेव्हा ताराने वळून पाहिले तेव्हा तिच्या घशाची कोरड पडली. अर्जुन आपल्या तीक्ष्ण नजरेने तिच्याकडेच रोखून पाहत होता. छी, हे पती पत्नी दोघे घरात रोमॅन्स करून अजून उशिराने येतील तोपर्यंत मी माझं बोलणं संपून सर्वांना आपल्या धाक्यात ठेवेन असा विचार केला होता. पण हे प्रणयी पक्षी तर आधीच इथे हजर झाले असा विचार करत ती अर्जुनकडे वळली आणि म्हणाली, ते अर्जुन सर. असे बोलणाऱ्या ताराच्या समोर अर्जुनने आपला हात आडवा केला आणि म्हणाला, दिस इज माय ऑफिस. काय म्हणालो मी? ऐकू आले ना? फक्त माझं ऑफिस. इथे शेअर्स दिले आहेत म्हणून माझ्या कंपनीच्या एम्प्लॉईजवर अशा प्रकारे घमंड दाखवणार असाल, असे म्हणत तो अदितीकडे वळला आणि म्हणाला, हिने दिलेले ते किरकोळ 75 लाख रुपयांचे शेअर्स आत्ताच्या आत्ता परत करून टाका दिती. आम्हाला तिच्या पैशांची काहीच गरज नाही. आजच्या सोन्याच्या दराचा विचार केला तर माझ्या ज्वेलरी शॉपमध्ये अवघ्या एका आठवड्यात जेवढं सोनं विकलं जातं त्यासमोर हिची ही रक्कम बरोबर होणार नाही. माझ्या ज्वेलरी शॉपमध्ये आम्ही एक दिवसाला मिनिमम 1 कोटी रुपयांचं टर्नओव्हर करतो. तुझे हे पैसे म्हणजे माझ्यासाठी फक्त अर्धा दिवसाचा खर्च एवढेच आहेत, तो म्हणाला. तुला या ऑफिसमध्ये नक्की कोणती पोस्ट दिली आहे ज्यामुळे तू माझ्या एम्प्लॉईजवर एवढ्या घमंडीने ओरडत आहेस तारा? जेव्हा त्याने जरा मोठ्या आवाजात विचारले तेव्हा अर्जुनच्या त्या खरड्या आवाजाने तारा उभी असल्या जागीच तारतर कापली. अर्जुन नेहमी अदितीशी किती प्रेमाने वागतो हे ताराने पाहिले होते. त्यामुळे स्वतःचे नखरे आणि सौंदर्य दाखवून आपण अर्जुनला सहज शांत करू असा विचार तारा करत होती. पण तिला अजून हे माहीत नव्हते की जेव्हा अदिती आणि अर्जुन सोबत होते तेव्हा त्याने तिला किती त्रास दिला होता आणि अदितीने किती दुःख सहन केले होते. ताराच्या अगदी जवळ येत तिच्या चेहऱ्यासमोर चुटकी वाजवून तो म्हणाला, हे माझं ऑफिस आहे आणि इथे फक्त माझंच सांगणं चालेल. असे म्हणत त्याने ऑफिसच्या एम्प्लॉईजकडे पाहिले आणि म्हणाला, तुम्ही सगळे हिला एवढी कशासाठी इज्जत देत आहात? ही सुद्धा तुमच्यासारखीच इथे फक्त काम शिकण्यासाठी आली आहे. इनफॅक्ट खरं सांगायचं तर हिला तुमच्या इतकं काम देखील येत नाही. म्हणून तूच हिला ट्रेन करणार आहेस. इथून पुढच्या 3 महिन्यात हिने गुंतवलेल्या शेअर्सच्या पैशांवर 25 लाख रुपयांचे व्याज जोडून एकूण 1 कोटी रुपये हिच्या तोंडावर फेकून हिला इथून हकलून लावेपर्यंत तूच हिचा ट्रेनर असणार आहेस, तो म्हणाला. बॉसच्या ह्या बोलण्यावर मनूने होकारार्थी मान हलवले आणि विचारले, बॉस, हिचे डिसिग्नेशन नक्की काय असेल? सध्या तू मूर्ती सराचं असिस्टंट म्हणून काम पाहत आहेस ना, तर मग हिला तुझ्या हाताखाली असिस्टंट म्हणून ठेवून घे. तुला हिच्याकडून जी काही काम करून घ्याविषयी वाटतील ती सगळी आवर्जून करून घे, असे सांगत अर्जुन आपल्या केबिनमध्ये निघून गेला. दुसरीकडे अदिती सुद्धा आपल्या अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये निघून गेली. छी, ही तारा एक एक नवीनच उद्योग करत सुटली आहे. हा सगळा प्रकार आता कुठे जाऊन थांबणार काय माहीत, असा विचार करत अदितीने आपल्या नेहमीच्या कामावर लक्ष केंद्रित केले.